माझ्या गावची लोकसंख्या बी नशी एवढे पंक्ताईचे कार्यक्रम माझ्या गावामध्ये होता. रोजच्या रोज निस्त्या भाज्या वरप्याच्या. नमस्कार मंडळी, आज माझ्या गावच्या महादेव मंदिरावर पंगत आहे. सकाळी मंदिरावर आलो, दर्शन घेतलं आणि थोड्या वेळानं भस्म आरती झाली. आणि रोजच्या रोज पंक्ताईचं कारण म्हणजे महादेव मंदिरावर सप्त्या बसेल आहे. पण आज फोडणीचं वरण आणि बिट्ट्याचा कार्यक्रम आहे. पहिले तर तुम्ही मले पहा, म्हणजे मी रोडगे कसे बनवतो ते पहा. आणि या गजूभाऊनं मस्त पोहे बनवले. पण पोहे खायला गर्दी एवढी पडली जसं की काय एका महिन्याची उपाशी होते सर्वे. आणि मग पोहे खावल्ले इकडे आलो आणि पहिल्यांदा कोणी जवान पोऱ्या चांगलं काम करताना दिसला. नाहीतर आम्ही दोन नमुने पहा वापरणं सोडून इकडे नदीकाठी आलो. पाहता मग मी कसा दिसतो, सुंदरी सुंदरी? अरे नाही हो, सुंदरा सुंदरा. जाय तिकडे, दोन्ही बी पोरीचेच नाव आहे. जाऊ द्या, हँडसम दिसून राहिला मी. आणि मग इकडे आलो तर फोडणीचं वरण तयार झालं होतं. आणि हे काका म्हणत माया घरी जाईन मुळे घेऊन ये. मग त्याच्या घरी आलो, मुळे घेतले आणि परत मंदिरावर निघालो. तसं तर मुळे खाणं चांगलं असते बरं, माणूस गोरा होते. आणि मी तुमच्यासाठी म्हणून राहिलो, कारण मी ना काही बी खाल्लं तरी वावरात जाऊ जाऊ मी कायच पडणार आहे. आणि पोरं इकडे बिट्ट्या तळ्याची तयारी करून राहिले. आणि काय स्टाईल मध्ये तेल टाकून राहिले जसं की यायला कोणची हॉटेल खोलणं आहे. आणि मग सगळं रेडी झालं आणि झाल्या पंक्ता चालू. आणि या पोऱ्याची तर चांगलीच कमाल झाली. उशिरा आला तर आला, बिट्ट्या बी खाऊन राहिला. अरे हान त्याले हान. अरे बस कर गब्बर, लढीन तो आता. चला तर मग आता आम्ही भाजी वरपतो. तर तुम्ही पुढचा ब्लॉग पाहायला फॉलो करून टाका.